नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत शिळ्या भाताची मस्त अशी रेसिपी करणार आहोत। तुम्ही ताज्या भाताची पण ही रेसिपी करू शकता, पण माझ्याकडे शिळा भात उरलेला होता त्यामुळे त्या भाताची रेसिपी मी करत आहे। तुम्ही मुलांना डब्याला देखील ही रेसिपी देऊ शकता। अतिशय छान अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी मी शिळा भात घेतलेला आहे। माझ्याकडे शिळा भात उरलेला होता तो मी घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी 3 चमचे म्हणजे आपले पोह्यांचे जे चमचे असतात ते 3 चमचे भरून मी भाजणीचं पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे तीळ टाकलेले आहे, जिरं टाकलेलं आहे आणि बारीक बारीक मिरचीचे काप टाकलेले आहे। आता इथे मी 1.5 चमचा इथे धना पावडर टाकून घेत आहे। त्यानंतर चवीनुसार त्यात मी तिखट टाकत आहे आणि मीठ टाकून द्यायचे आपल्याला आवश्यकतेनुसार। जसे हवे असेल तेवढे मीठ आपण टाकू शकतो। आणि त्यानंतर याच्यात मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आधी ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं आवश्यक असेल तेवढंच त्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे। म्हणून सुरुवातीला लगेच पाणी टाकायचं नाही, आधी आपण चांगला त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत। आता हा घट्ट आहे गोळा, म्हणून आपण थोडंसं त्यात अजून पाणी टाकणार आहोत। म्हणजे एकदम सैल पण करायचं नाही ना, एकदम घट्ट पण गोळा आपल्याला तयार करायचा नाही आहे। अजून थोडं पाणी आपण त्यात टाकून घेणार आहोत। जर आपण पाणी कमी टाकले तर जे आपण पदार्थ करणार आहोत तो छान फुलणार नाही, म्हणून आपण थोडंसं सैलच करून घेऊया। तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही चणा डाळीचं पीठ त्यात टाकू शकता, म्हणजे असे गोळे तयार होतील इतपत आपल्याला ते भिजवायचं आहे। आता हे आपे पात्राचं भांडं मी घेतलेलं आहे, त्यात आपल्याला थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे। ते सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचे आपल्याला। आणि आता इथे मी जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे त्याचे गोळे तयार करून घेत आहे। आणि आपे पात्रामध्ये ते ठेवायचे आहे तसे, आणि त्याला आजूबाजूला आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचे आहे। जास्त तेल आपल्याला टाकायचं नाही, थोडं थोडंच आपल्याला तेल टाकायचे आहे, म्हणजे एकदम मस्त असे ते तयार होतील, छान फुलतील, म्हणून थोडं थोडंच तेल टाकायचं आहे आपल्याला। सर्व बाजूंनी असं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण उलटे करून घेऊया आणि 10 मिनिटं आपल्याला ते होऊ द्यायचे आहे। नंतर पुन्हा ते आपल्याला उलटे करायचे आणि थोडेसेच आपल्याला तेल टाकून पुन्हा होऊ द्यायचे आहेत। आता हे आपण सर्व पुन्हा उलटे करून घेऊया। एक बाजू आपली झालेली आहे आप्यांची, आता दुसरी बाजू पण आपण व्यवस्थित करून घेऊया। आणि पुन्हा आपण थोडे थोडे त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे, म्हणजे जी खालची बाजू आहे ती पण छान होईल आणि फुलतील पण ते मस्त, खालून पण व्यवस्थित फुलतील, म्हणून आपण पुन्हा थोडे थोडे तेल टाकायचे आहे।
आणि पुन्हा झाकण ठेवायचे आणि त्याला होऊ द्यायचे आहे. आता हे आपले पूर्ण व्यवस्थित दोन्ही साईडने व्यवस्थित झालेले आहे. आता पुन्हा आपण दुसरे ठेवून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे. आता हे जसे आपण सुरुवातीला केले तसेच हे पण करून घ्यायचे आहे. थोडं थोडं तेल टाकायचं आहे, त्याच्यावर थोडा वेळ आपल्याला 10 मिनिटं झाकण ठेवायचे आहे आणि पुन्हा आपण ते उलटे करून घ्यायचे आहेत. अशा दोन्ही बाजू मस्त होऊ द्यायच्या आहेत त्या आपल्याला. पुन्हा थोडं आपण तेल टाकून घेणार आहोत. हे पण आपण व्यवस्थित थोडा वेळ होऊ द्यायचे आहे. अशा पद्धतीने सर्व आपे आपले झालेले आहे. अतिशय चविष्ट असे हे आपे लागतात. तुम्ही हे नक्की करून बघा. नाश्त्यासाठी एकदम मस्त अशी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.